वाल्मिक कराडवरती मकोका लावण्याच्या मागणीसाठी संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आज टॉवरवर चढून आंदोलन करणार. हत्येप्रकरणी वाल्मिक कराडवर कारवाई का केली नाही, धनंजय देशमुखांचा सवाल. सरपंच हत्येप्रकरणी मस्साजोगच्या ग्रामस्थांचा निर्माणीचा इशारा. कराडवर मकोका न लावल्यास सामूहिक आत्मदहन करणार. मस्साजोगच्या ग्रामस्थांचा संक्रांतीच्या दिवशी आत्मदहनाचा इशारा. विष्णू साठेचा मोबाईल अजूनही सापडलेला नाही. जरी फोन सापडला नाही तरी 6 ते 10 तारखेच्या दरम्यान तो कोणाशी बोलत होता ते समजलं पाहिजे. सुरेश धस यांचं सरपंचांच्या हत्येसंदर्भात वक्तव्य. बीडमध्ये दाऊदपेक्षा मोठे गुंड राजकारणी गुंडांना पोचतात की गुंड राजकारण्यांना, विजय वडेट्टीवारांचा सवाल. तर सुरेश धस उघडपणे बोलतात, त्यावर सरकारनं लक्ष द्यावं, वडेट्टीवारांचा सल्ला. बीडच्या सौंदानामधील सरपंच अपघात प्रकरणामध्ये गुन्हा दाखल. परळी पोलिसांनी टिप्पर ताब्यात घेतला. चालकाचा सध्या शोध सुरू आहे. शरद पवारांनी दगाफटक्याचं राजकारण केलं. त्यांच्या राजकारणाला तुम्ही 20 फूट खोल गाडलं. उद्धव ठाकरेंनाही अद्दल घडवली. अमित शहांचा शरद पवार उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची मंत्र्यांना समज. काम करताना प्रतिमा चांगली ठेवा. सरकारच्या प्रतिमेला धक्का लागेल असं कृत्य करू नका, शहांचे निर्देश. मोदींना हरवता येत नाही हे लक्षात आल्यावर विरोधकांनी देशात आणि राज्यामध्ये अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केला. फेक नरेटिव्ह तयार केलं. देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला. अमित शहांचं मोठं दुःख आहे. महाविकास आघाडीचा लोकसभेचा विजय त्यांना पचत नाही. ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंतांचं अमित शहांच्या टीकेला प्रत्युत्तर. अनैसर्गिक युती जास्त काळ टिकत नाही. रत्नागिरीमध्ये उदय सामंतांचं वक्तव्य. तर उद्धव ठाकरेंसमोर पर्याय नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वारंवार भेटी होत असतील, सामंतांचा टोला. बाळासाहेब थोरात पूर्णवेळ महसूल खात्याचे मंत्री होते, मात्र त्यांनी एका खात्याचे 2 तुकडे केले नाहीत. जलसंपदा मंत्रिपदावरून विजय वडेट्टीवारांची नाव न घेता विखे पाटलांवर टीका. बेईमानानं राज्य मिळवलं, आता खेड्याकडे चला असं म्हणतायत. भाजपनं खेडी भकास केली. रोजगार संपवला, आता खेड्यातील बेरोजगार भाजपला जाब विचारेल. विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल. अहिल्यानगरमध्ये अमित शहा येताच आंबेडकरी जनता आक्रमक झाली. शहांनी आंबेडकरांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केला. मुंबई महापालिकेकडून थकबाकी रक्कम न मिळाल्यानं औषध पुरवठादारांकडून औषध पुरवठा बंद करण्याचा इशारा. महापालिकेकडून 120 कोटींची थकबाकी. किरीट सोमय्या आज अमरावती दौऱ्यावर. अमरावतीच्या अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयांनी 1100 बांगलादेशींना जन्मदाखले दिल्याचा सोमय्यांनी आरोप केला होता. या संदर्भात तहसील कार्यालयाची भेट घेणार. रायगड जिल्ह्यातून 6 बांगलादेशी नागरिकांना महाड एमआयडीसी पोलिसांकडून अटक. 5 पुरुष आणि 1 महिलेचा समावेश. अकोल्यामध्ये काँग्रेसचा आज जिल्हा मेळावा. भाजपच्या ताब्यातील अनेक अकोला पश्चिम मतदारसंघ 30 वर्षांनंतर ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेसमध्ये उत्साह. लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये न बसणाऱ्यांनी स्वतःहून आपली नावं काढावीत, नाहीतर त्यांच्याकडून दंडासह वसुली करता येईल. छगन भुजबळांचा इशारा. छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीनं लढण्याची तयारी. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात गाव तिथं शाखा आणि प्रत्येक घरात समता सैनिक तयार करण्याची रणनीती. बुलढाण्यातील शेगावात माळी समाजाच्या युवक युवती परिचय संमेलनाचं उद्घाटन. मंत्री छगन भुजबळांनी हजेरी लावली. जातनिहाय जनगणना करा किंवा ओबीसी 51% आहेत हे जाहीर करा, भुजबळांची मागणी. माझा पतंग कोणी कापला नाही, पण आपण अनेकांचे पतंग कापले, छगन भुजबळांचं विधान. भुजबळांचा रोख कुणाकडे, प्रश्न उपस्थित. स्थानिक स्वराज्य संस्थेला सगळेजण आपापले लढतात, मात्र कार्यकर्त्यांच्या भावना जपाव्या लागतात. शेगाव दौऱ्यात छगन भुजबळांचं वक्तव्य. छगन भुजबळांचा सल्ला घेण्याची आपल्याला सध्या गरज नाही, मंत्री माणिकराव कोकाटे यांची खोचक टीका. ही पिढी संपण्याआधी सीमाप्रश्न सोडवू, अन्याय सहन न करण्याची शिकवण मिळाली आहे. बेळगावमध्ये तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती युवा मेळाव्यात रोहित पाटलांचं वक्तव्य.
आमदार रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाचा अमरावतीमध्ये वर्धापन दिन महोत्सव साजरा। यावेळी मंत्रिपद न मिळाल्याची रवी राणांकडून खंत व्यक्त। भविष्यात संधी मिळेल अशी आशा, रवी राणांचं वक्तव्य। 8 दिवस आधी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घ्यायची असल्याचं सांगितलं, पण शेवटच्या क्षणी आपल्याला थांबवलं, रवी राणांचा आरोप। तर जिल्ह्याच्या विकासाची 10 पट भरपाई फडणवीसांकडून वसूल करणार, राणांचं वक्तव्य। मनभेद आणि मतभेदामध्ये फरक आहे। रवी राणांसोबतचे मनभेद दूर होण्यासाठी थोडा वेळ लागेल। रवी राणांनी बदल्याची भाषा वापरल्यानंतर बच्चू कडूंचा नरमाईचा सूर। ठाकरे गट भाजपसोबत आला तर आम्हाला काही समस्या नाही, पण भाजपला मदतीची गरज असताना ठाकरे गटानं त्यांची साथ सोडली। आता भाजप त्यांना जवळ करेल असं वाटत नाही, मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य। पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 15 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार। याआधी दिल्ली उच्च न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळलाय। बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टानं दाखल केलेल्या सुमोटो याचिकेवर आज सुनावणी। अक्षय शिंदेच्या वडिलांकडून मुलाच्या हत्येच्या आरोपाची याचिका दाखल। टोरेस कंपनीचा मूळ तक्रारदाराच्या याचिकेवर आज राज्य सरकार भूमिका मांडणार। जीवाला धोका असल्याचा तक्रारदाराचा दावा। टोरेस कंपनीचा तपास सीआयडी किंवा एसआयटीकडे सोपवण्याचीही मागणी। टोरेस कंपनीचा 1,90,00,000 ऐवज पोलिसांकडून जप्त। तुर्भेच्या टोरेस कंपनीच्या कार्यालयाच्या तळमजल्यातून मुद्देमाल हस्तगत। टोरेस घोटाळ्याची माहिती पोलिसांना आधीच दिली होती, पोलिसांनी सहकार्य न केल्यानं टोरेस घोटाळ्यातील आरोपी फरार। तक्रारदार अभिषेक गुप्ताचे वकील विवेक तिवारींचा आरोप। सरकारी अधिकारी असल्याचं भासवून अनेकांची फसवणूक करणाऱ्याला अटक। आरोपीनं अजित पवारांचं नाव आणि स्वाक्षरी वापरून बनावट लेटर बनवलं। पुण्यातील व्यावसायिक अतुल शितोळे यांच्या तक्रारीनंतर प्रकार उघडकीस। अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसी मधील गोल्डन फायबर कंपनीमध्ये 100हून अधिक कामगारांना विषबाधा। अन्न किंवा पाण्यातून विषबाधा झाल्याची माहिती। अनेक महिलांना उलट्यांचा त्रास। कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे कामगारांना विषबाधा। गोल्डन फायबर कंपनीवर कडक कारवाई करणार, रवी राणांचा इशारा। शेगाव तालुक्यातील केस गळती बाधित गावामध्ये आज दिल्ली चेन्नईचे तज्ज्ञ डॉक्टर्स आणि आयसीएमआरचे शास्त्रज्ञ संशोधनासाठी येणार। तज्ज्ञांचं पथक आज भेट देऊन पाहणी करणार। केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज विद्यार्थी काँग्रेस आणि इतर संघटनांकडून शांततामय आणि संविधानिक पद्धतीनं आंदोलन। बैठकांसाठी पूर्वपरवानगीच्या निर्णयावर विद्यार्थी संघटना आक्रमक। नाशिकच्या द्वारका उड्डाण पुलावर भीषण अपघात। लोखंडी गजानं भरलेल्या आयशरला पिकअपची धडक। 8 जणांचा मृत्यू झालेले सगळे कामगार असल्याची माहिती। नाशिक अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाचा स्टेटसचा शेवटचा व्हिडिओ समोर। धरणगावातील देवस्थानवरून परत येताना ही घटना घडली। नवी मुंबईमध्ये भरधाव कारच्या धडकेत 2 तरुणींचा मृत्यू। कोपरी इथल्या पामबीच मार्गावरची घटना। अपघातानंतर कार चालक फरार। एपीएमसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। मुंबई पोलिसांकडून भायखळ्यातील बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। 4 आरोपींना अटक। 500-200 रुपयांच्या बनावट नोटा जप्त। जळगाव सुरतहून छपराकडे जाणाऱ्या ताप्ती गंगा एक्सप्रेसवरती जळगाव रेल्वे स्थानकाजवळ दगडफेक। दगडफेकीमध्ये रेल्वेच्या काचा फुटल्या। कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या भाविकांमध्ये भीतीचं वातावरण। मिरज मार्गे जाणारी पुणे एर्नाकुलम एक्सप्रेस 18 जानेवारीपासून 2 महिन्यांसाठी रद्द। केरळला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय। दक्षिण पश्चिम रेल्वेच्या कॅसल रॉक ते कुलेम स्थानकांमधील कामासाठी निर्णय। नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी एमएसआरडीसीच्या पुन्हा हालचाली सुरू। केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर। महामार्गासाठी भूसंपादनाची अधिसूचना लवकरच काढली जाण्याची शक्यता। टिपेश्वर अभयारण्यातून आलेल्या वाघाचा धाराशिव आणि बार्शी परिसरात वावर। या वाघाला कैद करण्यासाठी आजपासून शोधमोहीम। चंद्रपुरातून 10 जणांची रेस्क्यू टीम आज दाखल होणार। मुंबईवर पुन्हा एकदा धुकं दाटण्याचा अंदाज। किमान तापमान आणखी घसरणार, त्यामुळे मुंबईतल्या गारठा वाढण्याची शक्यता। गोंदियातल्या काही भागात हलक्या पावसाच्या सरी। अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातल्या पिकांना फटका बसण्याची शक्यता। धुळे जिल्ह्यामध्ये धुकं आणि ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकं धोक्यात। गव्हाच्या पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव। शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ।
भेंडी, पापडी, वाल, वांगी आणि गाजर 15 ते 20% महागले. 120 रुपये किलोनं मिळणारा वाल तब्बल 200 रुपयांवर, तर वांगी 60 रुपयांना मिळत होती, आता 100 रुपयांवर. शाकंभरी पौर्णिमेनिमित्त पंढरपूरच्या भाजी मंडईमध्ये 60 प्रकारच्या भाज्या विक्रीसाठी उपलब्ध. शाकंभरी देवीला 60 भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. यासाठी मंडईमध्ये तब्बल 87 प्रकारच्या भाज्या विक्रीला. सोलापुरातील ड्रीम फाउंडेशनच्या वतीनं चुलीवर भाकरी बनवण्याची स्पर्धा. बेकरी आणि बेकरी मुक्त समाजासाठी भाकरी या उद्देशानं स्पर्धेचं आयोजन. चंदनपूर इथं खंडेराव महाराज यात्रोत्सवास सुरुवात. मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते महाभिषेक आणि पूजा होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.